अरे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अप्रेंटिसशिप ठाणे महापालिकेने 547 लोकांचा काल पूर्ण कोटा केलेला आहे. 5% टोटल कर्मचाऱ्यांच्या 5% तो देखील तुम्हाला कोटा दिलाय. त्याप्रमाणे आपल्या स्थानिक मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि सरकारची मुख्यमंत्री बेरोजगार युवा प्रशिक्षण योजना जी आहे ती आपण सफल करूया. त्याचबरोबर आपल्या महिलांना, माझ्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली. वर्षातून 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि म्हणून तोही आपल्याला कुटुंबाला हातभार लागणार आहे. त्याचबरोबर ज्या मुली आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, डॉक्टर, इंजिनियर, वकील जे काय व्हायचं असेल त्याला आम्ही 50% फी सरकार देत होतं. परंतु तुम्हाला मी एक दुःखाची गोष्ट सांगतो. दुर्दैवाने एका मुलीच्या पालकांना अर्धी फी पण भरता आली नाही, शक्य झालं नाही, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मला रात्री 12:30 पावणे 1 वाजता घटना कळल्यानंतर मी त्या संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला 1:30 वाजता आणि मी त्यांना सांगितलं आपल्या राज्यात कुठलीही मुलगी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहता कामा नये आणि आत्महत्या देखील करता कामा नये. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी मुलींना 100% फी मोफत आम्ही केली, माफ केली. मुलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना MIDC मध्ये 35% सबसिडी आहे आणि त्यामध्ये देखील आपण अर्ज करू शकता आणि तिथून देखील आपल्याला मदत होऊ शकते. शेतकरी जे आपले कृषी पंपाने शेती करतात, 7.5 HP मोटरने पंपाने शेती करतात, त्या राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. मुख्यमंत्री कृषी वीज बिल माफ योजना. वयोश्री ज्येष्ठ लोक आहेत, सिनियर सिटीजन लोक आहेत, वयोश्री योजना आम्ही सुरू केली. आता ती 3,000 रुपये त्या ज्येष्ठांच्या खात्यात जमा होतील. या लाडक्या बहिणीच्या या लोकप्रियतेखाली सगळ्या दबून गेलेली ती योजना. आता तुमचं एकदा सुरू झालं की मग या योजना पण सुरू होतील आणि म्हणून ज्येष्ठांना देखील आम्ही योजना चालू केली, वयोश्री योजना. त्याचबरोबर काही ज्येष्ठांना तीर्थदर्शन घ्यायचंय, कुठं फिरायला जायचंय, पंढरपूरला जायचंय, शिर्डीला जायचंय, देवस्थानला जायचंय, पण पैसे नसतील तर ते कसं होणार. आणि म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आम्ही सुरू केली. मोफत तीर्थदर्शन देखील त्यांचं होईल आणि म्हणून देवदर्शन. आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आहेत या सर्वसामान्य लोकांसाठी आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कालपासून तर बापरे सगळीकडे सगळे मोबाईल मध्ये मेसेज दाखवत आहेत, आमचे आले, आमचे आले, आमचे आले. बघा, दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा भाऊ आहे. आणि म्हणून आतापर्यंत मला एक सख्खी बहीण होती, आता माझ्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो सख्या बहिणी आता माझ्या आहे आणि सख्खे भाऊ पण आहे, तुम्ही पण. कारण आम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं केलं. विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ही योजना खोटी आहे, ही योजना फसवी आहे, ही योजना फक्त चुनावी जुमले आहे असं म्हणायला लागले. ते ऐकून मला थोडं म्हणजे एवढं आपण मेहनत करून सगळं केलं, परंतु विरोधी पक्षाकडून चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. आणि म्हणून त्या लोकांनी विरोध केला, कोर्टात पण गेले, कोर्टामध्ये जाऊन ही योजना रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केला, परंतु न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांची याचिका फेटाळून टाकली. अरे तुम्हाला आनंदाचा शिधा भेटतो का बाबा इकडे? आनंदाचा शिधा गणपती दिवाळीला त्याच्या सुद्धा विरोधामध्ये
विरोधक कोर्टात गेले म्हणजे तुमची कुठलीही वृत्ती आहे? सर्वसामान्य माणसाचा सण दिवाळी, गणपती, दसरा चांगला जाऊ नये तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे ते लोक येतील, आल्यावर म्हटलं जोडा दाखवा, त्यांना दाखवाल ना. काय काय म्हणाले, ही भीक आहे, हे लाच आहे, हे विकत घेत आहे. त्यांना काय माहिती 1,500 रुपयाची किंमत. जे कोट्यावधीमध्ये लोळणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांचं 1,500 रुपयाचं मोल त्यांना नाही, पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याचं मोल आहे, त्याची किंमत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात त्यांना वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पैसे मिळतील. आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या, नाहीतर सरकार काढून घेईल. अरे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमची देना बँक आहे, लेना बँक तिकडे आहे, इथं देना बँक आहे. आणि अगोदरचं सरकार, मी जाहीरपणे सांगतो, हप्ते घेणार होतं. आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, पूर्ण वर्षभराचा बंदोबस्त आम्ही केला आहे. वर्ष काय, तुम्हाला सांगतो, ही योजना कायम सुरू राहील, याची काळजी करू नका. लाडका भाऊ झाला, लाडकी बहीण झाली, लाडका शेतकरी झाला, लाडकं सगळे झाले, पण तुम्ही लाडका सरकार पण लक्षात ठेवा. कारण आपण 2 वर्ष काम केलं, 2.5 वर्षाचा कारभार आपण जर पाहिला, त्याची तुलना केली तर आपल्याला कळेल की किती वेगवान निर्णय आपण घेतले, वेगाने निर्णय घेतले. महिलांसाठी 107 योजना आपल्या सरकारने केल्या, त्याचे बुकलेट आपण तयार करतो. आणि आजच आपला सेवा हमी हक्क कायदा आपण सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या योजना आणि जे लाभ आहेत त्याचे पैसे मिळाले पाहिजे, याची तजवीज सरकार करेल. आणि म्हणून आपण 2 वर्षाचा कारभार बघा आणि तिकडे 2.5 वर्षाचा कारभार बघा, तुम्हाला नक्की फरक कळेल. आणि त्यामध्ये आपण सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतोय. हा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला, एक सर्वसामान्य परिवारातला मुख्यमंत्री काय होऊ नये. मुख्यमंत्री कधी तुम्ही लोकांमध्ये घुसताना बघितला होता? मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारा पाहिला होता? मुख्यमंत्री रिसाळवाडीचा गड चढणारा पाहिला होता? हा सर्वसामान्यांच्या दुःख वेदना समजणारा मुख्यमंत्री आहे. आणि हे 1,500 रुपये जे आहेत याची किंमत मला माहित आहे. माझी आई जेव्हा कुटुंब चालवत होती त्यावेळेस ती कशी कसरत करत होती हे मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून याचं मोल मला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यामधून माझ्या बहिणी घरामध्ये मुलासाठी काय ती खरेदी करतील, पतीसाठी करतील, सासूसाठी करतील. आणि यामधून हा सगळा जो पैसा आहे हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला ही कुटुंब प्रमुख असते आणि घराचा गाडा माझी बहीण चालवत असते. तिला सगळं ज्ञान असतं. खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा कणा कोण असेल तर ती खऱ्या अर्थाने माझी भगिनी आहे, बहीण आहे. आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना जी आहे, ज्या योजना आम्ही केल्या, या योजना कायम सुरू राहणाऱ्या आहेत.
आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कुणाच्याकडे लक्ष देऊ नका. फक्त मी मगाशी सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवा. आले की लक्षात ठेवा. बाकी मी काही सांगत नाही. वामन म्हात्रे, तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिले. आता तुम्ही चांगलं प्रशासन भवन केलेलं आहे. प्रशासकीय भवन, एवढं भव्य दिव्य प्रशासकीय भवन एका नगरपालिकेचं असू शकतं यावर विश्वास बसत नाही. कारण मी पहिल्या नगरपालिका भवन मध्ये पण आलोय. पहिली नगरपालिका भवन एवढं छोटं होतं, अशी एवढी शिडी होती छोटी, आणि त्या 2 माणसं पण जाऊ शकत नव्हती. आणि आज एवढं मोठं प्रशस्त भवन ज्यांनी बांधलं त्यांचंही मी अभिनंदन करतो. आर्किटेक्चरचं पण अभिनंदन करतो. तुम्ही आलेले अडथळे सांगितलेले आहेत. आता अडथळे कसे पार करायचे हे वामनपेक्षा दुसरा कोणाला माहित नाही. हा कधी काय सांगेल, कधी कोणाची सही घेईल कळणारच नाही. आणि म्हणून तुम्हाला यापुढे देखील जे जे काही आवश्यक आहे सरकारच्या वतीने, आता तुमचा हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री आहे. शेवटी आपल्याला या शहरांची विकास कामं करायची आहे, मूलभूत सोयी सुविधा द्यायच्या आहेत, पाणी द्यायचं आहे, मला निस्सारण योजना करायच्या आहेत, त्या नगरोत्थानमधून करता येतील. कथोऱ्यांची देखील एक बैठक लावली आहे. ती देखील या शहरासाठी ज्या काही आपल्याला आपलं ते कुठला टॅक्सीचा एक विषय राहिलेला आहे, ती देखील त्यालाही देखील आपण चालना देऊ. आणि तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो. सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना हे सांगतो की कोणी राहून गेल्या, कुठं फॉर्म मध्ये काही त्रुटी असेल तर ती आपण दुरुस्त करू. पण काळजी करू नका, या 31 ऑगस्ट पर्यंत ही मुदत असली आणि त्याच्यात जरी तुमचे फॉर्म राहून गेले तरी सप्टेंबर मध्ये जरी आलं तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 हप्ते मिळतील आपल्याला. कारण आम्ही ठरवलेलं आहे, द्यायचं ठरवलंय आणि पूर्णपणे कायमस्वरूपी देण्याचं ठरवलंय. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. घोषणा करायच्या, निवडणुका झाल्या, जिंकले की म्हणायचं आमच्याकडे पैसे नाहीत, केंद्र सरकारने पैसे द्या. अशा प्रकारचं काम आम्ही करणार नाही. आणि म्हणून वामन, तुम्हाला महापालिका पाहिजे असेल तर तो सर्व सकस विचार करा. आणि महापालिका झाली की IAS ऑफिसर येतात, चांगले अधिकारी येतात, सरकारकडून मदत मिळते, विकासाच्या दालनं सगळी उघडी होतात. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मला सांगाल की आपल्याला या महापालिका करायची आहे, त्या दिवशी महापालिका केली जाईल. तुमचं बदलापूर आणि अंबरनाथ ही 2 शहरं जवळ आहेत, लागून आहेत. आणि त्याप्रमाणे सरकार शेवटी लोकभावनेला मदत करणारं, लोकांचं ऐकणारं सरकार आहे. आणि म्हणून फक्त मेरी आवाज सुनो असं सरकार नाही, तर तुमचा आवाज ऐकणारं सरकार आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.